देवशयनी अर्थात आषाढ़ी एकादशी के खास औचित्य पर शिक्षा के साथ परंपरा का जतन करते हुए ऐरोली सेक्टर 14 स्थित नवी मुंबई महानगर पालिका माध्यमिक विद्यालय स्कूल क्रमांक 103 के माध्यम से भव्य वृक्ष दिंडी का भक्तिमय वातावरण में आयोजन किया गया, जहां इस भव्य दिंडी यात्रा का स्वागत करने ऐरोली प्रभाग क्रमांक 15 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, पूर्व नगर सेविका संगीता पाटिल उपस्थित थीं। इस दौरान उन्होंने स्वयं दिंडी उठाकर अपनी सक्रिय सहभागिता इस दौरान दिखाई और संपूर्ण माहौल को भक्तिमय और उत्साह में लबरेज कर दिया। नव साक्षरता अभियान की संकल्पना के साथ साकार इस वृक्ष दिंडी के दौरान स्कूल के छात्रों ने विट्ठल रुक्माई की पारंपरिक पोशाक पहनकर पूरे परिसर को आध्यात्मिक माहौल में भर दिया, तो वहीं स्कूल के छात्रों ने लेजिम के आकर्षक प्रदर्शन से दिंडी यात्रा को उत्साह में भर दिया। इस अवसर पर स्कूल की मुख्य अध्यापिका ललिता वाणी, शिक्षक, विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। बता दें कि वृक्ष दिंडी कार्यक्रम के दौरान सहभागी छात्रों को अशोक पाटिल और संगीता पाटिल के माध्यम से जलपान का भी वितरण किया गया। वहीं इस दौरान उन्होंने स्कूल के परिसर में वृक्षारोपण कर वसुंधरा के जतन का सभी छात्रों को संदेश दिया। इस मौके पर अशोक पाटिल ने सभी छात्रों और नागरिकों को आषाढ़ी एकादशी की शुभकामनाएं दी। सालाप्रमाणे याही वर्षी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 103 यांच्या माध्यमातून वृक्ष दिंडी या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना या ठिकाणी वृक्ष दिंडीमध्ये सहभागी होण्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे प्रभागामध्ये फेरी काढली आणि खऱ्या अर्थाने या वृक्ष दिंडीचा एकच हेतू आहे की या ठिकाणी या पूर्ण नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सातत्याने या गोरगरिबांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात आणि खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळेमध्ये अतिशय उच्च शाळांना देखील लाजवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून शाळेला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि खऱ्या अर्थाने विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर रविवारी आषाढी एकादशी आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपण हा एक पूर्ण प्रभागामध्ये माध्यमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांच्या आपल्या मुख्याध्यापिका वाणी मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक मत्सू सर असतील, त्यांचे सर्व शिक्षक गण असतील, खऱ्या अर्थाने माझे सहकारी असतील, हे अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहताय की या विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरती असणारा आनंद, खऱ्या अर्थाने विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आषाढी एकादशीचं आम्हाला साक्षात त्या ठिकाणी मिळत जरी नसलं तरी या ठिकाणी आम्ही आमच्या वृक्ष दिंडीच्या रूपाने आम्ही खऱ्या अर्थाने सर्व पूर्व भक्तगण विभागातील यांच्यापर्यंत आपण हा एक संदेश पोहोचवण्याचं काम करतोय। या ठिकाणी आम्ही एकच साकडं घातलं आषाढी एकादशीच्या निमित्ताने या राज्यामध्ये या नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांचं आरोग्य, सुखाचं, समृद्धीचं आणि त्यांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आणि आनंदाचं वातावरण तयार होण्याकरता खऱ्या अर्थाने आषाढी एकादशीचं हे या निमित्त आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी एक साकडं घालतोय, एक विठ्ठलाला नमन करतोय आणि आपण पाहताय या निमित्ताने विभागातील स्थानिक नगरसेवक संगीता पाटील असतील, माझे सहकारी जोशी सर असतील, कुंभार साहेब असतील, दरेकर साहेब असतील, हरीश पुजारी असतील, त्याचबरोबर किसन शिंदे असतील, सर्व मनोहर पाटळे या विभागातील माझे सर्व प्रमुख सहकारी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या दिंडीमध्ये वृक्ष दिंडीमध्ये सहभागी होतात। आपण पाहताय राज्यामध्ये गेली 15 दिवसापासून संतांची मोठमोठ्या ज्या पद्धतीनं संतांचे पूर्णपणे ज्या रॅली चालू आहे, वारी चालू आहे, सर्व भक्तजन राज्यातले त्या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि आपण ही आनंद आपल्या प्रभागामध्ये त्या निमित्ताने एक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने एक धोरण आहे की प्रत्येक शाळेचं, माध्यमिक शाळा असो, प्राथमिक शाळा असो, या शाळेच्या माध्यमातून पूर्ण नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने आज उद्या या ठिकाणी आपल्याला वृक्ष दिंडी बघायला मिळेल आणि मी मनापासून आजच्या या निमित्ताने आषाढी एकादशी निमित्त सर्व विभागातील रहिवासी बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। वहीं क्रीडा शिक्षक प्रदीप मस्तूद ने नव साक्षर अभियान के पीछे की संकल्पना का जिक्र किया। सातत्याने गेल्या 16 वर्षापासून आम्ही आमच्या या शाळेमध्ये वृक्षदिंडीचं आयोजन करत असतो, परंतु यावर्षी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी वृक्षदिंडी काढण्यात आलेली होती, ह्या वृक्षदिंडीची थीम अशी होती की नवसाक्षरता अभियान। तर नवसाक्षरता अभियान हे 2022 ते 2027 पर्यंत चालणार आहे
या अभियानाच्या माध्यमातून वय वर्ष 15 ते त्याच्यानंतरची जी या महाराष्ट्रामध्ये राहणारी किंवा देशामध्ये राहणारे जे नागरिक आहेत यांना कमीत कमी लिहिता वाचता आला पाहिजे, याकरता हे नवसाक्षरता अभियान उल्हास ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणूनच आम्ही आज या वृक्षदिंडीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 15 त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आम्ही ह्या वृक्षदिंडीचं आयोजन केलेलं होतं. या वृक्षदिंडीमध्ये मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान त्या ठिकाणी केलेला होता. विठ्ठल रुक्मिणी आम्ही या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. या वृक्षदिंडीकरता माजी आरोग्य समिती सभापती सन्माननीय अशोकजी पाटील साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेविका सन्माननीय संगीताताई पाटील मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचबरोबर या प्रभागातील त्याचबरोबर येथील रहिवासी देखील मोठ्या संख्येने या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले होते. वहीं विद्यार्थियों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की. ही वृक्षदिंडी सेक्टर 14 सेक्टर 15 या वॉर्डमधून फिरवण्यात आली आणि या दिंडीमध्ये पालखी तसेच मला विठ्ठल वाणाला दिले याबद्दल मला खूप भारी वाटत आहे. आणि यामध्ये नवसाक्षरता अभियानसुद्धा घेण्यात आलं. ही वृक्षदिंडी खूप चांगली होती आणि त्याच्यामध्ये नवसाक्षरता अभियान पण होतं. खूप चांगलं म्हणजे सगळ्यांनी ट्रीट केलं. आम्ही खूप म्हणजे आनंदी होतो सगळेजण. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.